A very good afternoon, everybody. After a long period, we are again going to meet or get together with each other with our subject history, and mainly exams are going on. So, previously we have learned few chapters of history, geography, and political science, and I want to tell you once again about that. You have to pay attention, study well, refer textbook, then you will achieve good success into the examination, terminal exam first. So till fourth lesson we have studied in last lecture. Now we are going to see fifth lesson from history. That the name of lesson is education. Mainly education is the subject related to our day-to-day life. So education means not only learn or read or write into the school. शिक्षण म्हणजे फक्त आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो ह्याच्याशी संबंधित न राहता आपण घरामध्ये आपल्या मित्रांसोबत, आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जिथे जिथे आपण जातो तिथे त्या ठिकाणी आपण काही ना काही गोष्टी शिकत असतो. आपल्या आजी आजोबाकडून आपण शिकत असतो, आपल्या आई वडिलांच्याकडून, आपल्या शिक्षकांच्याकडून. म्हणजे शिक्षण हे फक्त शाळेशी मर्यादित न राहता इट doesn't have any borders or limitations. You can learn elsewhere into your daily routine. So about the education, which changes took place or which commissions or what improvements are done into the section of education that we all are going to see. समजते सर्वांना? ओके, काय अडचण नाही. मी मराठी इंग्लिश दोन्ही घेतोय तुमच्यासाठी. मराठीमध्ये सुद्धा शिकवेन आणि इंग्लिशमध्ये सुद्धा शिकवेन. ठीक आहे. चला मग एज्युकेशन हे धड्याचं नाव आहे एज्युकेशन. मग एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या. मग खरंच शाळा कधी नवीन पहिली ते 10वी पर्यंत शाळा कधी सुरुवात झाली, किंवा शाळेमध्ये जेवण देण्याची सिस्टीम, मध्यान्ह भोजन म्हणजे मिड डे मील आपण म्हणतो, सरकारी शाळेमध्ये जेवणाची सिस्टम सुरू झाली. सरकारी शाळेमध्ये कपडे सुद्धा दिले जातात. सरकारी शाळेमध्ये पाठ्यपुस्तकं, टेक्स्टबुक सुद्धा दिले जातात. ह्या सर्व गोष्टी सरकारी शाळेत दिल्या जातात. म्हणून मी असं म्हणत नाही की सरकारी शाळेतच जावा, तुम्ही कोणत्याही शाळेत शिका, पण तुम्हाला शिक्षण ही सिस्टीम, एज्युकेशनची सिस्टम काय आहे, ती कधीपासून सुरू झाली आणि त्याच्यामध्ये काय काय सुधारणा झाल्या, या सर्व गोष्टी आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. टेक्स्टबुकची काही गरज नाही तुम्हाला, तरी पण माझं मी जे सांगतोय ते ऐकलात तर नक्कीच तुम्हाला जाणवेल काय आपण शिकणार आहोत. इन दिस चॅप्टर वी शॅल रिव्ह्यू द मेन स्टेजेस अँड स्कीम्स इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया. सिस्टम, एज्युकेशनल सिस्टम. एज्युकेशनल सिस्टम म्हणजे काय? शैक्षणिक जी सिस्टीम आहे आपल्याकडे, 1ली ते 10वी, परत 11वी 12वी, परत ग्रॅज्युएशन, परत बरेच शिक्षण आहे, डिप्लोमा असते. ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये कोणकोणते चेंजेस झाले, कोणकोणत्या नवीन स्कीम गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केल्या, मुलांच्यासाठी काय फॅसिलिटीज दिली, मुलींच्यासाठी काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, परत कॉलेजच्या मुलांच्यासाठी काय काय स्कीम आहेत, कोणकोणतं शिक्षण तुम्ही घेऊ शकता, वयाची एज लिमिट आहे का, तर किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपण एज्युकेशनल सिस्टीम मध्ये ह्या लेसन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. वी शॅल टेक इनटू द कन्सिडरेशन प्रायमरी, सेकंडरी एज वेल एज हायर एज्युकेशन. आपल्याकडे 3 प्रकारचे 3 स्टेजेस आहेत शिक्षणाचे, प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी. हायर एज्युकेशन म्हणजे काय? प्रायमरी 1ली ते 5वी पर्यंत, 4थी पर्यंत प्रायमरी एज्युकेशन असतं. 4थी पासून 10वी पर्यंत सेकंडरी एज्युकेशन असतात. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन 11वी आणि 12वी. ह्या 3 स्टेज वरती आपण ती सिस्टीम कशी होती आणि त्याच्यामध्ये नवीन काय स्कीम ऍड केली जेणेकरून मुलं शाळेला येतील. पूर्वी शाळेमध्ये मुलांना तांदूळ दिलं जायचं. तांदूळ 3 किलो तांदूळ. मुलं काय करायचे, तांदूळ तर मिळते ना, गरीब असायचे, तांदूळ तर मिळते खायला म्हणून तर शाळेला यायचे. मुलांना खायचा पण प्रश्न पूर्वी खूप होता. सरकारी शाळेमध्ये आता तांदळाच्या जागी भात दिलं जातं, डायरेक्ट राईस अँड विथ करी, म्हणजे काय आमटी वगैरे दिली जाते रेडीमेड सगळं.
पूर्वी असं नव्हतं. एक छोटी स्टॅक दिली जायची, त्याच्यामध्ये 3 किलो राईस, 3 kg. हे कशासाठी द्यायचं? मुलांच्या घरी खायला नव्हतं का? घरी होते मुलं, पण सरकारी शाळेमध्ये मुलं असतात ती फार थोडीफार कंडिशन वाईट असते, गरीब असतात, पण त्या मुलांना आवड शाळेची निर्माण व्हावी, निदान तांदूळ मिळतं ह्या ओळीनं तर ती मुलं शाळेत यायची आणि शाळेत बसून शिकायची, शिक्षण घ्यायचे. मुलांना शाळेमध्ये कपडे दिले जायचे, मुलं गरीब असायचे, शाळेमध्ये कपडे सुद्धा दिले जातात, छान छान नवीन ड्रेस घालायला मिळतो म्हणून त्या ओळीनं सुद्धा मुलं शाळेमध्ये यायची. आता ही तशी सिस्टीम आहे, थोडीशी वेगळी. मुलांना आता सुद्धा शाळेमध्ये जेवण दिलं जातं, मिड डे मील दिलं जातं. मिड डे मील स्कीम तयारसाठी सुरू केली गव्हर्नमेंटने, ती आपण बघणार आहोत. मध्यान्ह भोजन योजना म्हणजे काय? मिड डे मील स्कीम. मिड डे म्हणजे दुपारचं जेवण मुलांना दिलं जातं. त्याच्यामध्ये आता तर मेनू कार्डच मुलांना दिलं जातं. आज कुठली भाजी? डाळ भात, उद्या पुलाव, राईस, परत नंतर काय मसाला भात, फोडणीचा भात. असं रोज तुम्ही मराठी शाळेमध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही स्कीम गव्हर्नमेंटने का चालू केली? तर मुलांना पोषक आहार मिळायला पाहिजे. स्टुडंट शुड गेट अ न्यूट्रिशियस फूड. दे शुड बिकम हेल्थी. नो वन शुड रिमेन विथ अ एम्प्टी स्टमक. येस, नो वन शुड फील द हंगर. येस, ह्या सर्व गोष्टी मुलांना मिळाव्या आणि मुलांना शिक्षणाची आवड मिळावी म्हणून गव्हर्नमेंटने बऱ्याच स्कीम चालू केल्या. पूर्वी मुलं असं रस्त्यानं फिरत जायचे, इकडून जा तिकडे जा, शाळेचं काही इम्पॉर्टन्स नव्हतं, पालकांना सुद्धा शाळेचं इम्पॉर्टन्स नव्हतं. मग इम्पॉर्टन्स त्यांच्यामध्ये यावं म्हणून गव्हर्नमेंटनं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची स्कीम सुरुवात केलेली आहे. फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन म्हणजे काय? 1ली ते 4थी नाही, 1ली ते 8वी पर्यंत प्रायमरी एज्युकेशन फ्री आणि कंपल्सरी. फ्री आणि कंपल्सरी म्हणजे माझ्याकडे जर कोणी आलं, समजा मी लहान, समजा तुम्ही कोणतरी आहे, लहान आहे, 7-8 वर्षाचा आहे आणि तो जर शाळेत जात नसेल तर त्याला शाळेत घालायचं त्या पालकांनी, हे कंपल्शन कोणी केले? गव्हर्नमेंट. शाळेत पूर्वी असं नव्हतं, शाळेत गेला काय नाही, काय गेला तर जाऊ दे, नाही तर जाऊ दे कुठे ते काम, पण तसं नाही, पूर्वी सारखं नाही राहिलं. गव्हर्नमेंटने कंपल्सरी काय केलं? बिकॉज इंडिया शुड बी लिटरेट कंट्री. सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. म्हणून फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, मोफत आणि सक्तीचं. कंपल्सरी का? कारण जर शिकला तर त्याची डेव्हलपमेंट होते, प्रोग्रेस होते. जर ती व्यक्ती शिकली नाही त्याचं काहीही होणार नाही. सो फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर मिड डे मील स्कीम झालं. सो आफ्टरवर्ड गव्हर्नमेंट गिव्हन द स्कीम और इम्प्लिमेंटेड द स्कीम टू डिस्ट्रीब्यूट द क्लोथ्स और स्कूल युनिफॉर्म फॉर द स्टुडंट. अजून सुद्धा काही शाळांमध्ये नोटबुक्स सुद्धा दिले जातात आणि क्लोथ सुद्धा मुलांना दिले जातात. ह्याच्यामुळे काय होतं? मुलांच्यामध्ये आवड निर्माण होते, त्यांच्या समस्या दूर होतात आणि त्यांना शाळेमध्ये येण्याची आवड निर्माण होते, शाळा शिकतात. अशा बऱ्याच गोष्टी ह्या एज्युकेशन या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि मुलांच्या शाळेमध्ये नवीन नवीन करिक्युलम मध्ये नवीन पॉइंट ऍड केले. टूर, पिकनिक, आपण डबा पॅक करून घेऊन जातो पिकनिकला, टूरला, तिथे बसून खाऊ. ही कशासाठी चालते? टू क्रिएट इंटरेस्ट अमंग द स्टुडंट्स फॉर द स्कूल और टू सी or to come into the school regularly. That purpose, government implemented new schemes and policies. The purpose is only one: to student or child should get literate. Literate म्हणजे त्याला शिक्षण मिळायला हवं. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया याच्यामध्ये आपण आता. Okay. We shall take into consideration primary, secondary as well as higher education and besides research institutes in some representative areas. Research institute बघा, आपल्याकडे बोर्ड आहे, 10वी साठी बोर्ड आहे, 12वी साठी बोर्ड आहे. हे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ते बोर्ड्स क्वेश्चन पेपर तयार करतात आणि टेक्स्ट बुक तयार करतात. लहान मुलांच्यासाठी इन्स्टिट्यूट आहे बाल भारती, ते बुक पब्लिश करते. पण ते बुक पब्लिश करणारे लोक कोण असतात? सगळे एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, पीएचडी केलेली लोक त्या इन्स्टिट्यूटमध्ये असतात. ते टीचर असतात आणि ते सांगतात आणि त्याप्रमाणे ते बुक असं पब्लिश केलं जातं आणि मुलांच्यासाठी दिलं असतं. बाल भारती
आपल्याकडे सेकंडरी बोर्ड आहे, हायर सेकंडरी बोर्ड आहे, ते एक्झामिनेशन कंडक्ट करते, 10वीचे एक्झामिनेशन घेते, 12वीचे घेते. पुणे बोर्ड आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटी बोर्ड आहे. तर अशा बोर्डाच्या सर्व इन्स्टिट्यूट जे आहेत, बोर्ड म्हणजे इन्स्टिट्यूट, त्याच्यावर बद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. समजते बाळा सर्वांना काय समजते? ओके. दिस विल गिव्ह अस अन आयडिया ऑफ एज्युकेशनल सिस्टम थ्रू आउट द कंट्री. पूर्ण भारतभर, आपल्या पूर्ण भारत देशामध्ये एज्युकेशनल सिस्टम कशी आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. आपल्याकडे मेन लँग्वेज कुठली असेल? आपली मराठी असणार, मातृभाषा महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तर कन्नड असणार, तमिळनाडूमध्ये गेला तर मेन लँग्वेज त्यांची तमिळ असणार, रिजनल लँग्वेज. आपली सेकंड लँग्वेज असणार हिंदी, राष्ट्रभाषा. आणि थर्ड लँग्वेज आपण जी वापरतो इंटरनॅशनल इंग्लिश. अजून त्याच्यामध्ये आता एक ऍडिशनल पण आहे, आपली मेन एक लँग्वेज आहे ऑप्शनल म्हणून संस्कृत. मग ते हिंदीला ऑप्शनल असतं, संस्कृत. तुम्ही संस्कृत घ्या किंवा हिंदी. तर अशा प्रकारचे एज्युकेशन सिस्टम आपल्याला आहे, ते आपण बघणार. म्हणजे गव्हर्नमेंट काय म्हणते की मुलाचं शिक्षण, तुमचं जे शिक्षण आहे ते तुमच्या मातृभाषेत असायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही इंग्लिश मिडियमला शिकतोय, आमचं इंग्लिशमध्येच आहे ना. मग तरी सुद्धा तुम्हाला मराठी सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला रिजनल लँग्वेज, तुमच्या मातृभाषेचं, मदर टंगचं एज्युकेशन तुम्हाला मिळायलाच पाहिजे कंपल्सरी. असं होत नाही की तुम्ही महाराष्ट्रात शिकताय आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मराठी सब्जेक्ट नाही. मराठी सब्जेक्ट असणारच. तुम्हाला मराठीमधून पूर्ण शिक्षण पाहिजे तर मराठी मिडियमला जाऊ शकता, इंग्लिश मध्ये पाहिजे तर इंग्लिश मध्ये जावा. पण इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर तिथं सुद्धा मराठी सब्जेक्ट तुम्हाला असणारच. एज्युकेशनल सिस्टम आपण बघतोय. चला पुढे थोडस. द फर्स्ट सेन्सस ऑफ इंडिपेंडेंट इंडिया इन 1951 revealed the extreme complexity and intractability the educational issues in the country. In the first census, the literacy level was 70%. It rose as shown below. बघा, लिटरसी लेवल 17% होती फक्त आपल्याकडे. एज्युकेशनल स्कीम नवीन इम्प्लिमेंट करायच्या अगोदर 1971 ला 1971 ला आपल्याकडे लिटरसी लेवल होती 34%. म्हणजे भारताची आता लोकसंख्या आहे 135 करोड, बिलो 135. तर 135 करोड लोकांच्या मध्ये आपण समजा 135 झाले, 100 करोड होते. 100 करोड मध्ये 34% लोक जर ठरले, म्हणजे 34% म्हणजे 34%, म्हणजे 100 लोकांच्या मध्ये फक्त 34 लोक शिकलेले होते. म्हणजे बघा, 10 लोक जरी असतील तर आपण जर 10 जण एका क्लासमध्ये असतो तर त्या 10 मध्ये फक्त जे बाहेरून गावांनी कुठूनही आलेले, त्या 10 मध्ये फक्त 3च लोक शिक्षण घेतलेले आणि बाकीचे 7 जण इलिटरेट, अनएज्युकेटेड होते. पूर्वी 1971. इट रोज ॲज शोन बिलो. आपल्याला चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, तो लिटरसी लेवल वाढत गेलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण घेतलेले आणि सगळ्यात हुशार म्हणता येणार, शिक्षण जास्त ज्या भागात झाले असं भारतामध्ये एक राज्य आहे, ते फेमस आहे आणि सगळ्यात जास्त लोक तिथे शिक्षण घेतलेले. महाराष्ट्रापेक्षा पण पुढे आहे ते राज्य. त्या राज्याचं नाव आहे केरळ. आपल्याकडे बघा, तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये गेलात, कुठल्या इन्स्टिट्यूट गेलात, तर केरळची लोक असतात, केरळचे टीचर असतात, काही काही जण असतात. कुठे तुम्ही बघितलं असं नाही मला माहिती, पण ते एवढे पुढे आहेत शिक्षणामध्ये, जास्तीत जास्त शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं परफेक्शन जास्त महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये म्हणा, बाकी दुसऱ्या लँग्वेजमध्ये, ते तिकडून येऊन आपल्या इथे शिकवू शकतात. आम्हाला ते केरळ लँग्वेज कशी असते माहिती, पण ते महाराष्ट्रामध्ये येऊन शिकवू शकतात कारण त्यांचं इंग्लिश परफेक्ट असतं, हिंदी परफेक्ट असतं, सेकंड लँग्वेज. म्हणून शिक्षणामध्ये ते पुढे आहे. आणि इलिटरसी मध्ये जर आपण बघितलं, सगळ्यात जास्त कमी शिकलेलं जे राज्य आपण बघितलं तर ते बिहार आहे. बिहार जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कमी अशिक्षित लोक आहे. महाराष्ट्राचा नंबर किती आहे हे मी नक्कीच तुम्हाला सांगेन परत, पण सगळ्यात टॉपला कोण आहे? केरळ आणि कमी शिकलेली बिहार. ठीक आहे, हे दोन राज्य आपले झालेले.
द फर्स्ट सेन्सस झाला, ओके ठीक आहे. 1981 ला बघा 1981 43% रेशो वाढत गेलेला आहे बघा. 1991 ला बघा 52 आणि 2001 ला 64, म्हणजे 64% लोक शिक्षित झालेले, एज्युकेटेड झालेले 2001. मला आता वाटतंय आपण 2020 मध्ये, मला वाटतं हे जवळपास एज्युकेशनल रेशो मला वाटतं 80% पर्यंत पोहोचला असेल. मला वाटतं गव्हर्नमेंटने जेव्हा सुरू केलंय फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन पहिल्यांदा 1971 ला, फ्री आणि कंपल्सरी, असं कोणीही म्हणू शकत नाही पालक किंवा कोणीही पॅरेंट्स म्हणू शकत नाही मी माझ्या मुलाला शाळेत पाठवू शकत नाही. त्या पालकाला त्याच्या मुलाला हाताला धरून आणून शाळेत सोडावं लागेल. फ्री आणि कंपल्सरी या शब्दाचा अर्थ सक्तीचं आणून शाळेत बसवायचंच, दुसरं काही सांगायचं. दॅट इज द लॉ अँड इट इज द राईट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट. त्या मुलाचा तो हक्क आहे. असं कोणीही म्हणू शकत नाही मी माझ्या मुलाला शाळेत पाठवू शकत नाही. शाळेत पाठवावंच कंपल्सरी. ठीक आहे. जसं आपल्या ताटामध्ये भाजी राहिलेली असते, आमटी जेवताना घरातले म्हणतात गप मी मला सगळं खायचं, ताटात काय शिल्लक ठेवायचं, ते खायलाच पाहिजे तरच उठायचं, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे कंपल्शन जे आपण म्हणतो मस्ट, ते कंपल्शन आपल्याला बाहेर. Improving this percentage was a serious challenge for the government of India. Several remedial schemes were put in a place to deal with it. आणि ही जी रेशो तुम्ही बघताय, हा जो रेशो आहे हा कसा वाढला, एज्युकेटेड लोक कशी वाढले भारतामध्ये, तर हे सर्व वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटला काही स्कीम इम्प्लिमेंट करावं लागले, काही प्रोग्राम स्टार्ट करावे लागले. आणि त्या कोणकोणते स्कीम होत्या, कोणकोणते प्रोग्राम होते, ते सर्व आणि सर्व आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. आता पहिली स्टेप आपण बघणार आहोत प्रायमरी एज्युकेशन. Primary education refers to the schooling given to the children in 6 to 14 years age group. प्रायमरी एज्युकेशन कोणाला द्यायचं? 50 वर्षाच्या माणसाला द्यायचं? 40? नाही, लहान मुलांना 6 ते 14 वर्ष. 6वं वर्ष कंप्लीट झालं तर आपण शाळेत घालतो मुलाला, अंगणवाडी पहिली. तसं 6 ते 14 वर्ष, 14व्या वर्षी तुम्ही कुठल्या इयर स्टँडर्ड मध्ये असतं सांगा, विचार करून सांगा. प्रायमरी एज्युकेशन 6 ते 14 काउंट करा आणि मला सांगा. 6व्या वर्षी तुम्ही पहिली आहे, फर्स्ट स्टँडर्ड. 7व्या वर्षी दुसरी, बरोबर. 8व्या वर्षी तिसरी, 9व्या वर्षी चौथी, बरोबर आहे. तर 6वी जवळपास 6वी 5वी मध्ये तुम्ही त्यावेळी 6वीत असता, बरोबर आहे. पहिली ते 6वीचं तुमचं प्रायमरी एज्युकेशन असतं. तुम्ही 4थी केलं गव्हर्नमेंटने, 6वी केलं. आता तर 4थीच आहे. ठीक आहे. प्रायमरी एज्युकेशन refers to the schooling given to the children in 6 to 14 years age group. In 1988, the central government started a scheme for the spread of primary education and improve the educational standards. It is known as Operation Blackboard. Operation Blackboard म्हणून एक स्कीम चालू केली गव्हर्नमेंटनं. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड बघा कसं खतरनाक नाव दिलंय. जसं मिलिटरीमध्ये आपण गेलेलो आहे आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ऑपरेशन ब्लॅक थंडर, ऑपरेशन जसे मिलिटरी ऑपरेशन असतात म्हणजे मिलिटरीचे काही ऍक्शन्स असतात, तसं इथे एज्युकेशनल सिस्टम मध्ये आपल्याला टायटल दिलेलं आहे, एक स्कीम चालू केली ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. सो ह्याच्यामुळे काय करायचं होतं आपल्याला, इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन अँड स्प्रेड द प्रायमरी एज्युकेशन. प्रायमरी एज्युकेशन पूर्ण भारतभर पसरा, प्रत्येक मुलाला मिळायलाच पाहिजे प्रायमरी एज्युकेशन. पहिलीला गेला तर 10वीपर्यंत जाणार, डायरेक्ट 10वीला तर कोण जाणार नाही. सुरुवात पाहिजे ना चांगली. प्रायमरी एज्युकेशन सगळ्यांना फ्री अँड कंपल्सरी मिळायला पाहिजे आणि स्टँडर्ड वाढवायचे, क्वालिटी पाहिजे ना. नुसतं शाळेत जायचं आणि यायचंय, मुलांना काही शिकलंच नाही. 5वीला आलाय मुलगा, 1-2 येत नाही, 12 येत नाही, इंग्लिशचं एबीसीडी पण येत नाही, काय उपयोग? स्टँडर्ड नाही, स्टँडर्ड इम्प्रूव्ह करायचं. तुम्ही इंग्लिश मिडियमला जाता, आमचा मुलगा इंग्लिश मिडियम, मी इंग्लिश मिडियम, सीबीएसई स्टेट बोर्ड. का? स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड क्वालिटी एज्युकेशन. गव्हर्नमेंट स्कूलमध्ये नाही, पण ते त्यांच्या लेवलला आहे, इकडे तुमच्या लेवलला आहे. देयर इज नो कम्पॅरिझन. ते प्रत्येकाचा स्टँडर्ड वेगवेगळा असतो. असं कधी झालंय का मराठी शाळेत शिकलेलं कधी आयएस झालं नाही, आयपीएस झाले, डॉक्टर झाले, मराठी शाळेमध्ये शिकलेले पण डॉक्टर झाले, मराठी शाळेमध्ये शिकलेले पण इंजिनियर झाले. स्टँडर्ड ते त्यांच्या लेवल नसतं.
म्हणून मी काय म्हणतो, what is the objective behind the operation blackboard? blackboard आहे फळा, blackboard सगळीकडे primary education, spread the primary education into the whole over the country, and another one, increase the standard of primary education. दर्जा उंचावला पाहिजे, म्हणजे त्याची क्वालिटी वाढवली पाहिजे, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, मुलं हुशार झाली पाहिजे, हे उद्दिष्ट त्यामागे होतं ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. तुमचं पण एक प्लॅनिंग असतं कधी कधी, ऑपरेशन 10th स्टँडर्ड टार्गेट तुमच्या आताच डोक्यामध्ये आता नाही जाय. ऑपरेशन 10th स्टँडर्ड म्हणजे 10th स्टँडर्ड पास करायचे, काय व्यवस्थित चांगलं, ऑपरेशन 95 मार्क्स पर्सेंटेज असं तुमचं डोक्यात फिक्स असतं की एवढे पर्सेंटेज मिळवणारच. हे ऑपरेशन तुमच्या डोक्यासमोर, तुम्ही मिशन तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करत असता. तसंच एक ऑपरेशन ब्लॅकबोर्ड गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे. The government made funds available to help improve the standard of schools and fulfill minimum education needs, such as at least 2 proper classrooms, toilets, one of the 2 teachers to be a female, a blackboard, maths laboratory, apparatus, a small library, a playground, sports equipment, etc. बघा, for improving the standard, government started providing fund देतोय, पैसे देते गव्हर्नमेंट. तुम्ही शाळा सुरू केली उद्या, मी सुरू केली तर गव्हर्नमेंट मला पैसे देते. कशाचे? आपण म्हणतो बघा, ग्रँट आहे का शाळेला, ग्रँटेड स्कूल आहे का गव्हर्नमेंट स्कूल आहे. गव्हर्नमेंट स्कूल असलं तर गव्हर्नमेंट पैसे देते. कशासाठी? स्कूल इक्विपमेंट, प्लेइंग इक्विपमेंट, टॉयलेट्स, क्लासरूम, प्लेग्राऊंड, 2 फिमेल टीचर सुद्धा असायला पाहिजे. एवढं सगळं ते स्कूलला मिळावं, मुलांना चांगले फॅसिलिटीज मिळाव्या. Students should get facilities and get a good education, quality education. So that's why government started providing funds. Fund म्हणजे money, पैसा. ठीक आहे. This scheme helped in primary education system to gain some momentum. To gain some momentum म्हणजे काय? थोडंसं मोमेंटम म्हणजे थोडीशी ग्रिप मिळावी. म्हणजे ग्रिप म्हणजे काय? आपण बॉल स्पिन करून टाकत असतो. आपण खूप ट्राय करतो, बॉल स्पिन का होत नाही, स्पिन का होत नाही. मग आपल्याला थोडीशी आयडिया मिळते, असं केलं तर स्पिन होईल, असं केलं तर स्पिन होईल. मग बॉल टाकल्यानंतर थोडा आपण हात फिरवला तर थोडा बॉल स्पीड होऊन दुसरीकडे जातो, म्हणजे थोडा मोमेंटम मिळतो. मग नंतर पूर्णपणे स्पीड मिळतो. बरोबर आहे? अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो प्रायमरी एज्युकेशन मध्ये बघतोय आपण. डू यू नो एक भाग आपल्याला दिलाय, थोडासा बघूया. काय म्हणजे डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का? मग माहिती आहे का तुम्हाला? बघूया, मला तर माहिती नाही काय दिले. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट इन 1960, म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 ला. 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. द गव्हर्नमेंट टूक द डिसिजन टू इम्प्लिमेंट अ कॉमन स्टेट वाइड करिक्युलम फॉर स्टँडर्ड 1st to 7th. कॉमन करिक्युलम म्हणजे काय? सर्वांना समान सिलेबस. पहिली ते 7वी सगळ्यांना समान सिलेबस. समान म्हणजे पहिलीला आहे तो 7वीला असेल नाही. करिक्युलम एकच असेल, म्हणजे सिस्टम, जी काही सिस्टम असेल तो एक. म्हणजे पहिलीला एबीसीडी म्हणून 7वीला एबीसीडी असं नाही, एकाच प्रकारचा सिलेबस. करिक्युलम म्हणतोय मी, सिलेबस नाही. प्रिन्सिपल सय्यद राऊफ ऑफ एसटी कॉलेज मुंबई वॉज असाइन्ड द टास्क ऑफ प्रिपेरिंग द ड्राफ्ट ऑफ दिस करिक्युलम. अभ्यासक्रम कसा असायला पाहिजे पूर्ण 1ली ते 7वी एकाच सिस्टमचा, तो राऊत या प्रोफेसर यांनी केलेला ड्राफ्ट, म्हणजे कच्चा ड्राफ्ट तयार केलेला आहे. कच्चा ड्राफ्ट म्हणजे काय सांगतो तुम्हाला? स्केच काढायच्या अगोदर आपण रफ स्केच काढतो, किंवा मॅथ्सचं एखादं कॅल्क्युलेशन करायचं आपण रफ वर्क करतो कॅल्क्युलेशन, आणि मग नंतर फेअर म्हणजे ते व्यवस्थित. तसं ड्राफ्ट म्हणजे रफ प्लॅनिंग आपण त्याला. In 1994, this scheme was expanded and provision made for the one additional classroom and for appointing one more teacher in schools with the enrollment of more than 100 students, with priority given to the girls schools with a majority of scheduled caste and tribe students and schools in rural area. कोणत्या गोष्टींना महत्व दिलं गव्हर्नमेंटनं? अजून एक क्लासरूम वाढवला, त्याच्यात अजून एक टीचर एक्स्ट्रा अपॉइंट केलेला आहे,
आणि जास्तीत जास्त 100 मुलं एखाद्या शाळेमध्ये असावी ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे. क्लासमध्ये नाही, शाळेमध्ये, पूर्ण शाळेचे. आणि शेड्युल्ड ट्राईब आणि शेड्युल्ड कास्ट म्हणजे एससी आणि एसटी म्हणजे काय, अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या मुलांच्यासाठी सुद्धा शाळा असाव्यात असं गव्हर्नमेंटनं त्यासाठी विचार केलेला आहे. म्हणजे कसं, एससी मध्ये कुठले कुठले येतात, महार, मान, चांभार, वाणी इत्यादी. एसटी मध्ये येतात बघा अनुसूचित जमाती, गोंधळी, डोंगरी, तेली आणि वंजारी, परत नंदी बैलवाले, ह्या सर्व सगळेजण एसटी मध्ये येतात. अनुसूचित जमाती म्हणजे काय, जमात फिरणारे लोक. म्हणजे बघा आज इथं असतात ते उद्या देत, नंदी बैलवाले आज इथं असतात ते उद्या दुसऱ्या गावाला असतात, बरोबर आहे, तसे लोक. किंवा ते लोखंडाचे अवजारे वगैरे बनवणारे आज आपल्या गावात असतात, ते एकदा येतात, एक आठवडाभर राहतात आणि काही अवजारे विकायचे, हत्यारे विकायचे, विकतात आणि परत दुसऱ्या गावी. जत्रेमध्ये तुम्ही बघितलं असतं, जत्रा असते, ती लोक गावोगावी फिरत असतात. मग त्यांच्या मुलांना शिक्षण कुठे मिळणार, बरोबर आहे ना. जत्रेमध्ये तुम्ही बघितलं असतं, मुलं खेळणी विकायचे दुकान असतं, पण त्याच्या पलीकडे ते राहिलेले असतात, मागं त्यांची मुलं सुद्धा असतात. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, हे असं चालत असतं. म्हणजे अशी जी जमात आहे त्याला शेड्युल्ड ट्राईब्स, एससी आणि एसटी आणि एससी म्हणजे काय, महार, माम, चांभार म्हणजे रेग्युलर मधले सगळे. आणि एनटी अजून एक प्रकार आहे, एनटी म्हणजे काय, धनगरची जमात आहे, त्याला सुद्धा एनटी असं म्हणतात. ओके, तर अशा प्रकारचे आपण पाहायला मिळतं. आणि स्पेशली गव्हर्नमेंटने काय विचार केलाय, गर्ल्स शुड गेट एज्युकेटेड. दॅट्स वाय गर्ल्स स्कूल्स, मेनली स्पेशल गर्ल्स स्कूल स्टार्टेड बाय द गव्हर्नमेंट. It was also made binding upon the state government to appoint a female teachers to 50% of the post in the school. बघा गव्हर्नमेंट काय सांगितलंय, तुमची शाळा आहे ना, तुमच्या शाळेमध्ये 50% महिला पाहिजेत. म्हणजे समजा आपल्या शाळेमध्ये 10 टीचर असतील, टीचर पोस्ट 100 स्ट्रेंथ आहे आणि 10 टीचर आहेत, तर त्या 10 टीचर मध्ये 50% म्हणजे किती फिमेल पाहिजे, 5 फिमेल पाहिजे आणि 5 जेंट्स मेल पाहिजे असं गव्हर्नमेंट सांगते. कशासाठी फिमेल, कारण मुली सुद्धा असतात. मुलींना कसं असतं, पटकन मॅडमना बोलतात, आपण मॅडमकडे जात नाही लवकर, आपण सरांच्याकडे जातो, मुलं सरांच्याकडे. पण सर आणि मॅडम म्हणजे लेडीज टीचर, जेंट्स टीचर, मेल टीचर, फिमेल टीचर कंपल्सरी दे शुड अपॉइंटेड ऑन बेस ऑफ 50%. Again, in 1994, the District Primary Education Program (DPEP) लक्षात ठेवा, DPEP District Primary Education Program was started with the objective of universalization of primary education. Universalization म्हणजे काय, जागतिकीकरण, शिक्षणाचं जागतिकीकरण. शिक्षणाला जगाशी जोडून घ्यायचं आपल्याला, शिक्षणाचं जागतिकीकरण करायचं. म्हणजे काय करायचं, युनिव्हर्सलायझेशन म्हणजे काय, पूर्ण जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट असेल ती सर्व आपल्या विद्यार्थ्यांना माहीत झाली पाहिजे. सर्व गोष्टीचे शिक्षण आपल्याला मुलांना मिळालं पाहिजे, जागतिक दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. फक्त आपल्या गावापुरतं नाही. महाराष्ट्रात राहतोय मी, महाराष्ट्राचं शिक्षण घेतोय, फक्त महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातलं सर्व काही गोष्टी आपण जाणून घेणं म्हणजे शिक्षण नाही. पूर्ण जगात काय चाललंय त्याचं शिक्षण आपल्या मुलांना मिळायला पाहिजे असं काय. The plan invest 100% attendance in primary schools, arresting student dropout education for girls and for the physically handicapped. बघा ड्रॉपआउट जे फेल झालेले त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण पुन्हा मिळालं पाहिजे. जे मुलं कोणत्या तरी कारणासाठी अरेस्ट केलेले असतात, म्हणजे काहीतरी क्राईम केलेलं असतं, त्यांना सुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाल सुधारगृहामध्ये मुलं असतात बघा, काहीतरी चुकून गुन्हा घडलेला असतो, कोणाला मारलेला असतं, काहीतरी क्राईम झालेलं असतं, मग ती मुलं बाल सुधारगृहामध्ये असतात. सुधारगृह म्हणजे जेलमध्ये नसतात, ते सुधारगृह म्हणजे काय, त्यांना सुधारवलं जातं, शिक्षण दिलं जातं आणि तिथे त्यांना शाळेचं शिक्षण पण दिलं जातं आणि ती मुलं सुधारतात आणि बाहेर येतात. आणि दुसरी गोष्ट तिथं अजून एक आहे, हँडिकॅप स्टुडंट.
स्पेशली हँडिकॅप मुलांच्यासाठी बघा, तुम्ही शाळेमध्ये गेला असाल तर प्रत्येक शाळेमध्ये आता एक गोष्ट कंपल्सरी केलेली आहे. समजा ही शाळेची स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, पायऱ्या आपण म्हणतो ना स्टेप्स, त्या शाळेच्या पायऱ्या असतात, एका बाजूला शाळेच्या एका बाजूला रॅम्प असतो. रॅम्प आपण विचार करतो इकडून कोण येत असेल, स्लोप असतो, स्लोप रॅम्प. रॅम्प म्हणजे काय, स्लोप स्लाइड असते, घसरगुंडी नाही, रॅम्प असतो. मला खूप विचार करायचा असं काय केलं असेल, मी शाळेत होतो त्यावेळेस आणि मला समजायचं नाही लवकर की कशासाठी केलंय. मी खूप विचार केला जाऊन विचारलं नाही. अशी 2-3 वर्ष गेली, मला नंतर समजलं तो रॅम्प फिजिकली हँडिकॅप मुलांसाठी, ज्यांना स्टेप चढता येत नाही, पायऱ्या चढता येत नाही, जे व्हीलचेअरवरून येतील, किंवा त्या रॅम्पला असा एक सपोर्ट सुद्धा असतो, असं कडेला एक सपोर्ट पण असतो, त्याला धरून वर चालते. तर गव्हर्नमेंट काय करते, फिजिकली हँडिकॅप मुलांना सुद्धा रेग्युलर स्कूलमध्ये पण तुम्हाला ऍडमिशन घेता येतं, किंवा त्यांचे स्पेशल स्कूल असतात हँडिकॅप मुलांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घेतात. समजा आता मी फिजिकली हँडिकॅप आहेच, तर समजायचं काय मी आहेच, मग मला रेग्युलर स्कूलमध्ये मला जाऊ वाटलं, मला हँडिकॅप स्कूलमध्ये जायचं नाही, जाऊ शकतो रेग्युलर स्कूलमध्ये, मुलांच्या सोबत जाऊ शकतो. मला वाटलं मी रेग्युलर स्कूलमध्ये जाऊ शकत नाही, मला खूपच प्रॉब्लेम आहे, मला तिथे जाताच येत नाही, मग स्पेशल स्कूलमध्ये मी व्हीलचेअरवर बसून जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, मी डेफ आहे, मला ऐकू येत नाही, ब्लाइंड पण आहे, मग जाऊ का रेग्युलर स्कूलमध्ये, काय समजणार आहे, काय ऐकू नाही, मग ती स्पेशल स्कूलमध्ये ब्लाइंड अँड डेफ साठी तिथे जाऊन मला हँडिकॅपच्या त्या स्कूलमध्ये मला शिक्षण घेता येतं. अशा बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंट प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करत असते. As a research and evaluation of primary education, alternative education, creating societal awareness, etc., the midday meal scheme was started in 1995. सर्वांनी लक्षात ठेवा, 1995 ला सुरुवात झाली मिड डे मील, मध्यान्ह भोजन योजना. मध्यान्ह भोजन, प्रत्येक शाळेमध्ये दुपारचं अन्न मिळावं, जेवण मिळावं, ही स्कीम 1995 ला सुरू झाली. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये दुपारी मुलांना जेवायला दिलं जातं, अन्न दिलं जातं, खायला दिलं जातं, त्यांचं पोट भरलं जातं. ही स्कीम 1995 ला मिड डे मील स्कीम म्हणून गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे. एक उद्देश असतो शिक्षणाचा की सोसायटी शुड बी गेट अवेअर ऑर एज्युकेटेड. समाज सुधारला तर आपला देश सुधारत असतो. मग समाज सुधारण्यासाठी ती व्यक्ती सुधारावी लागते, व्यक्ती शिक्षण घेतली पाहिजे. व्यक्तीने जर शिक्षण घेतलं तर समाज शिक्षण घेतो, समाजाने जर शिक्षित झाला, एज्युकेटेड झाला समाज, तर आपला देश सुद्धा एज्युकेटेड होतं. याच्या मागचं ध्येय गव्हर्नमेंटचं आहे. सो मिड डे मील स्कीम 1995 ला सुरू झाली, पण ह्याच्या अगोदर 1995 अगोदर, माझा जन्म आहे 1992 चा, 1992 ला, म्हणजे आय थिंक इथून मी 1995, बरोबर आहे ना, बघा 6 वर्ष म्हणजे किती होतात, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, मला वाटतं 98च्या जवळपास मी शाळेत गेलो असेल 1998 मध्ये. त्यावेळेस काय होतं, मिड डे मीलला आमच्या शाळेमध्ये भात दिला जायचा नव्हता, भात दिला जात नव्हता, आम्हाला 3 kg राईस दिलं जायचं. 3 kg राईस कशासाठी द्यायचं, आम्ही 5 जण शाळेत जातो. वी आर 5 brothers and we goes to school regularly and we are 5 brothers. म्हणजे प्रत्येक जण 5 जण शाळेत येतो, तर 5 जणांचे मला सांगा किती केजी राहायचे. each student gets 3 kg, then 5 students, how much they will get? 3 into 5? 50. 15 kg, 15 किलो राईस. म्हणजे मी तांदूळ मिळते म्हणून शाळेत जायचो असं जर तुम्ही म्हटलात की सर तुम्हाला तांदूळ मिळत, हो नक्कीच मी जात होतो. आम्हाला काही शिक्षणाचं एवढं महत्व नव्हतं, आम्हाला शिक्षण कशासाठी घ्यायचं माहित होतं, फक्त आम्हाला पोट भरणं किती महत्वाचं होतं. आम्ही 5 जण खायचं बरोबर नाही, 5 जणांमध्ये तांदूळ मिळायचा. ओके, 15 kg राईस मिळायचं, तर त्याचा कुठेतरी त्याचा उपयोग आम्हाला महिनाभर व्हायचा. म्हणून मी एक दिवस सुद्धा शाळेत चुकवायचा नाही. तर 15 kg राईस आपल्याला कधी द्यायची, ते शाळेमध्ये मॅडम आम्हाला सांगायचे, सर मॅडम सांगायचे 80% अटेंडन्स तुमचा जर शाळेमध्ये असेल तर तुम्हाला ते राईस मिळेल असं आम्हाला सांगितलं. मग मी एक दिवस पण शाळा चुकवायचा. चुकून एका दिवस आजारी पडलो, ठीक आहे, आलो नाही तर ओके. पण असं कधी झालं नाही की 80% जरी खाली असतं ना अटेंडन्स, तरी पण ते द्यायचे, राईस द्यायचे, गव्हर्नमेंट कडून यायचंच ते. पण असं
ते आम्हाला टीचर म्हणायचे तुमचं 80% अटेंडन्स पाहिजे. आमच्या पॅरेंट्सला सांगायचं का दररोज शाळेत आलं तर आपल्याला काही शिकायला सुद्धा मिळतं आणि त्याबरोबर ते बेनिफिट राईस सुद्धा दिलं जायचं. पण मी लहान असताना मला वाटतं अंगणवाडीमध्ये स्टार्ट केलं होतं मिड डे मील. दुपारचं म्हणजे अंगणवाडीमध्ये काय सकाळी दुपारी ब्रेकफास्टला द्यायचं. तर काय काय दिलं जायचं, पल्सेस, मूग, मटकी उकडलेली मटकी द्यायची, मोड आलेली सॉरी, अंडी दिली जायची, एग्स, दूध दिलं जायचं. आता सुद्धा खूप काय काय दिलं जातं अंगणवाडीमध्ये. तर ही सुद्धा गव्हर्नमेंटनं स्टार्ट केलेले स्कीम्स आहेत मिड डे मील स्कीम. मुलांना पोषक न्यूट्रिशियस फूड दिलं जायचं बघा, अंडी, दूध, केळी अशा प्रकारचं अन्न मुलांना दिलं जायचं. आणि आता जर जाऊन बघितला, मी आय थिंक मला आठवते मी काहीतरी 6th स्टँडर्डला असेल, 6th स्टँडर्ड मध्ये असेल, आणि त्यावेळेस मुलांना राईस देण्याऐवजी, तांदूळ देण्याऐवजी भात द्यायचा डायरेक्ट शिजवून. ही स्कीम सुरू झाली, फक्त पांढरा भात, व्हाईट राईस. मग मुलं काय काय करायचे, घरून काहीतरी कोणतं भाजी घेऊन यायचं, कोण आमटी घेऊन यायचे, कोण चटणी घेऊन यायची, आणि हे सर्व एकत्र घेऊन येऊन ते जेवायचे भातामध्ये घालून. आणि भात शिजवलेला असायचा, पांढरा भात, नुसतं पांढरा. ह्याच्या पण पुढे आता गेले. मी 6वीला असताना मग मला बंद झालं भात मिळायचं. मी 6वीला गेले, 5वी पर्यंत मिळायचं, मग हे बंद झालं. आणि तिथून पुढे नवीन आता सिस्टीम सुरू झाली की दररोज एक नवीन मेनू असतो. मला घरात मुलं बाकीचे सांगतात, आज दाल राईस होतं, उद्या पुलाव आहे, त्याच्यानंतर मसाला भात आहे, त्याच्यानंतर वेगळा मेनू. म्हणजे रोज एक वेगळा मेनू त्यांनी अक्षरशः आमटी म्हणजे करी अँड राईस जे काय आहे हे मेनू त्या मुलांना दिलं. तर मुलांना शिक्षणाची आवड पण होते आणि त्यांचं चांगल्या प्रकारे पोषण पण होतं. त्यांना एक पोषण न्यूट्रिशियस फूड सुद्धा त्यांना मिळतं. गव्हर्नमेंटचा उद्देश काय, एव्हरी चाइल्ड शुड गेट अ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. फॉर दॅट पर्पज गव्हर्नमेंट स्टार्टेड मेनी स्कीम्स. पालकांनाही कुठेतरी वाटायला लागलं की शाळेत मुलं जातात, त्यांना खायला पण चांगलं मिळतं, कपडे पण मिळतात, पुस्तकं पण मिळतात, आणि दिवसभर ती शाळेत असतात आणि शिक्षण हे चांगलंच आहे ना. शेवटी मुलं हुशार होती. ह्या उद्देशानं मुलं शाळेत येऊ लागली आणि कुठेतरी आपला जो एज्युकेशनल रेशो आहे तो नक्कीच वाढत गेलेला आहे. सो काय म्हणते, द मिड डे मील स्कीम वॉज स्टार्टेड इन 1995 टू प्रोव्हाइड प्रॉपर नरिशमेंट फॉर अ स्टुडंट. प्रॉपर नरिशमेंट. पूर्वी फार गरिबी होती भारतामध्ये, पूर्वी अजून थोडी गरीब आहे, तर मुलांना त्या घरच्यांना खायला मिळणं मुश्किल असायचं, अन्न मिळत नव्हतं. मग ती मुलं मोठी कसं होणार, त्याचं पोटच नाही म्हटलं तर त्यांना शिक्षण कसं मिळणार, व्यवस्थित लक्ष लागणार नाही. त्यांची फिजिकली फिटनेस सुद्धा महत्वाचा होता. म्हणून गव्हर्नमेंटनं प्रॉपर नरिशमेंट, त्यांना पोषक जे आवश्यक आहे शरीराला ते मिळावं म्हणून मिड डे मील स्कीम 1995 ला सुरू केलेली आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, कॅन वी अचीव दिस. बघूया आपण काय आहे. इन 1991 केरळा बिकेम अ फुल्ली लिटरेट स्टेट. बघा मी मगाशी सांगितलेलं आलेलं आहे आपल्या समोर. 1991 ला केरळ हे फुल्ली लिटरेट स्टेट झालेलं आहे. सर्व लोक शिकलेले तिथं केरळामध्ये. असं एक जण सुद्धा राहिलेलं की हे शिकलेले शाळेत गेला नाही, ह्याला एबीसीडी येत नाही, येत नाही. सर्व मुलं तिथली शिकलेली आहेत केरळात. What steps must be taken to achieve 100% literacy in Maharashtra as well? मग महाराष्ट्रामध्ये 100% लिटरसी, 100% लोक शिक्षित असण्यासाठी आपण काय स्टेप घ्यायला पाहिजे, अजून काय करायला पाहिजे, आपल्याला अजून काय केलं पाहिजे की जेणेकरून सर्व मुलं शिकतील, सर्व मुलं एज्युकेटेड होतील आणि आपलं महाराष्ट्र स्टेट सुद्धा लिटरसी रेशो मध्ये 100% देऊ शकेल. ह्याच्यासाठी काय करायला लागेल, मग केरळनं काय केलं असेल, ह्या सर्व गोष्टी आपण नक्कीच अभ्यासणार आहोत. पेज नंबर 24. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? बघू, नसेल माहित तर माहित करून घ्या. ताराबाई मोडक began work in a field of education in Bodi and Kasbal. She started अंगणवाडीज फॉर आदिवासी चिल्ड्रन. बघा, ताराबाई मोडक एक व्यक्ती, वुमन, आदिवासी मुलांच्यासाठी त्यांनी अंगणवाडी सुरू केली. शी वर्क हार्ड टू ब्रिंग इन लर्निंग बाय डुईंग. बघा कन्सेप्ट बघा, लर्निंग बाय डुईंग
म्हणजे लर्न थ्रू ऍक्टिव्हिटी, प्रॅक्टिकली शिका, काहीतरी करून शिका, असं ओरली नाही. म्हणजे काय, आपल्याला एक सब्जेक्ट आहे कार्यानुभव, म्हणजे काय ते सब्जेक्ट नाव आपल्याला बुक त्याचं दिलेलं असतं, वर्क एज्युकेशन. मग पेपर कटिंग असेल, लॅम्प बनवणे असतील, लॅटर्न असेल, किंवा अजून काही आपण डिझाईन बनवतो, म्हणजे प्रॅक्टिकली लर्न थ्रू प्रॅक्टिस. सो काय सांगितलंय ताराबाई मडकने, लर्निंग बाय डुईंग, म्हणजे ते डायरेक्टली करत करत तुम्ही शिका, प्रॅक्टिकली शिका. मी तुम्हाला इथे सांगितलं हत्ती असा असतो, हत्तीला 4 पाय असतात, एक सोंड असतं, एक शेपूट असतं, 2 कान असतात मोठे, हे सांगितलं तुम्ही. येस सर, हो बरोबर आहे, हत्ती असाच असतो. एक दिवस मी डायरेक्टली तुम्हाला घेऊन जाऊन हत्ती दाखवला. दिस इज एलिफंट. मी काय सांगणार नाही, 4 पाय आहेत, 2 कान आहेत, एक सोंड आहे, एक शेपूट आहे, काही सांगणार नाही. डायरेक्टली तुम्ही बघायचं. दॅट इज कॉल्ड लर्निंग बाय डुईंग. प्रॅक्टिकली शिका. उद्या म्हणा तुम्ही सर उंट घेऊन या क्लासमध्ये, उंट बघायचं आहे आम्हाला, तुम्ही नुसतं सांगू नका उंट कसं असतं. म्हणजे लर्निंग बाय डुईंग म्हणजे प्रत्येक गोष्ट करून शिका, ते करा गोष्ट. सायन्समध्ये एक्सपेरिमेंट असतात, करावंच लागतात. कोणतीही गोष्ट करून बघा, तुम्हाला ती समजेल आणि त्याच्यामागचं स्ट्रगल तुम्हाला समजेल आणि ती गोष्ट तुम्ही नक्कीच शिका. टू स्टार्ट कुरणशाळा, मिडल स्कूल. कुरण म्हणजे गवत, गवताचं असं कुरण म्हणजे एक एरिया असतो, गवत असतं, त्याच्यामध्ये शाळा भरवलेली. अँड द स्प्रेड व्होकेशनल टेक्निकल एज्युकेशन. व्होकेशनल टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय, व्यावसायिक तंत्रशुद्ध शिक्षण. व्यावसायिक आणि तंत्रशुद्ध शिक्षण म्हणजे काय, तर व्होकेशनल एज्युकेशन which can give a knowledge regarding to the business or knowledge regarding to the vocation or knowledge regarding to the particular work. Vocational education म्हणजे कोणतंही काम कसं करावं ह्याचं शिक्षण देणारं म्हणजे शिक्षण म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन आपण त्याला म्हणू शकतो. टेक्निकल एज्युकेशन, तंत्रज्ञान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय, पूर्वी आपण शेतामध्ये बैल वापरायचो नांगरणीसाठी, आज ट्रॅक्टर वापरतोय. टेक्निकल एज्युकेशनमुळे हे पॉसिबल झालं. आपण इन्व्हेन्शन केलंय ट्रॅक्टरचा आणि त्यामुळे बैलांचा त्रास कमी झाला आणि आज आपण ट्रॅक्टर वापरतो. टेक्निक, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपण त्याच्यामध्ये आणलेली आहे. बरोबर आहे. नवीन टेक्निक्स आपण वापरलेले आहेत. शेती करताना पूर्वी बघा, शेतात तुम्ही बघितलं मक्याचं कणसाचं एकाचं झाड असेल तर पूर्वी एक मक्याचं कणीस लागायचं, आता 2-3 लागतात एकाच झाडाला. काहीतरी इम्प्रुव्हमेंट केली, टेक्नॉलॉजी आपण त्या सीड्स मध्ये वापरलेली आहे, काहीतरी नवीन टेक्निक वापरले, जास्त प्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. तंत्रज्ञान त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणून तुमच्या पुस्तकाचं नाव असतं विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. दीज आर बोथ कोरिलेटेड. बरोबर आहे. अनुताई वाघ established an institution at Kosbal for the progress of Adivasis in Thane district. It is known as Kosbal Project. She started creches, nurseries, primary schools, adult education classes, बाल सेविका ट्रेनिंग स्कूल्स एक्सेट्रा फॉर द एज्युकेशन ऑफ आदिवासी. बघा, आदिवासी लोकांच्यासाठी का तुम्ही विचार करा, आदिवासी लोकांची किती वाईट कंडिशन असते, गरीब असतात, अक्षरशः पैसे नसतात आणि त्या लोकांच्या शिक्षणाबाबतीत काहीच अवेअरनेस नसतो. त्यांना अवेअरनेस गेलेलं नसतं, अवेअर नसतात आणि जास्तीत जास्त आदिवासी लोक आपले पोट भरण्याचं साधन म्हणून त्या फॉरेस्टवरती डिपेंड असते, जंगलात डिपेंड असते, जे काही मिळतं ते खायचं राहायचं. पण शिक्षण घेतल्यामुळे आपली किती प्रगती होते, आपल्या मुलांना आपण शिक्षण द्यायला पाहिजे, इथपर्यंत त्यांना अवेअरनेस मिळालेलं नसतं. मग त्यांना अवेअर करायचं, त्यांना एज्युकेशन द्यायचं, त्यांच्यासाठी स्कीम्स चालू करायचे, त्यांच्यासाठी नवनवीन प्रोग्राम आपण इम्प्लिमेंट करायचे आणि ती मुलं त्यांची शाळेमध्ये आणायचं, हे काम गव्हर्नमेंटचं आहे. आणि गव्हर्नमेंट म्हणून आदिवासी लोकांच्याकडे जास्त लक्ष दिले, कारण त्या समाजामध्ये त्यांची मुलं फार शिकत नाहीत. आदिवासी जे जंगलामध्ये राहतात, आदिवासी लोक माहिती तुम्हाला, आदिवासी, तर ते गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे, सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांना एज्युकेशन द्यायचं. आता इथपर्यंत आपण बघितलेला आहे पहिला पॉइंट, प्रायमरी एज्युकेशन, त्याला मराठीमध्ये म्हणतात प्राथमिक शिक्षण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं शाळेला नाव असतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक म्हणजे प्रथम आहे. आता बघणार आपण सेकंडरी एज्युकेशन.
जिल्हा परिषद किंवा माध्यमिक एज्युकेशन, माध्यमिक शिक्षण, माध्यमिक म्हणजे सेकंडरी एज्युकेशन. आफ्टर इंडिपेंडन्स, एज्युकेशन मिनिस्टर Maulana Abdul Kalam Azad decided to bring about fundamental changes in the field of education. बघा, पहिल्यांदा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मौलाना अब्दुल कलाम या व्यक्तीने काय केले? फंडामेंटल चेंजेस, बेसिक चेंजेस आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे बदल हवे हे फक्त ह्या व्यक्तीने ते बदल घडवून आणलेले. द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन वॉज सेट अप फॉर दिस पर्पज. बघा, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला कोणत्या प्रकारचं शिक्षण असावं आणि त्याची ती सिस्टम कशी असावी त्याच्यासाठी एक कमिशन अपॉइंट केलं. कमिशन म्हणजे एक समिती अपॉइंट केली, त्याच्यामध्ये काही लोक असतात, ती सदस्य असतात, ते सर्व एकत्र येऊन डिसिजन घेतात आणि डिसाईड करतात त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, त्याचे ध्येय काय असतील. हे सर्व मौलाना अब्दुल कलाम यांनी ते कमिशन सेटअप केलेलं आहे. दिस कमिशन रिकमेंडेड द अपॉइंटमेंट ऑफ सेपरेट कमिशन फॉर सेकंडरी एज्युकेशन. बघा, ह्यांनी डिमांड केलेली आहे की सेपरेट कमिशन सेकंडरी एज्युकेशन साठी पाहिजे. Accordingly, in 1952 to 1953, the Mudaliar Commission was appointed. At that time, the pattern of education consisted of 11 plus 4 years. म्हणजे पहिली पासून 11वी पर्यंत ही 11 वर्ष, पहिली ते 11वी असा पॅटर्न होता पहिल्यांदा, आणि नंतर 4 वर्ष म्हणजे 12वी, 13वी, 14वी, 15वी. आलं लक्षात? हा पॅटर्न पूर्वी होता. त्याच्यानंतर कोणता आला बघा, फॉर द फर्स्ट डिग्री ऑफ ऑर 11 प्लस 1 प्लस 3 इयर्स म्हणजे पहिली ते 11वी, त्याच्यानंतर आणि 1 प्लस म्हणजे 12वी आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री कंप्लीट करणे. तोच पॅटर्न. आलं लक्षात? म्हणजे आता पण तसंच आहे. म्हणजे काय, पहिली ते 10वी प्लस त्याच्यानंतर 11वी 12वी, 10 प्लस 2 प्लस 3, पहिली ते 10वी 10, 10 प्लस 2 म्हणजे 11वी आणि 12वी, बरोबर, प्लस 3 म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण असतं आपलं. 3 इयर्स असतात बघा, FY, BY, FY, SY, TY, बरोबर, FY, SY, TY. हे झालं आर्ट्सला. बीकॉम आणि एमकॉम असं त्याच्यामध्ये पण 2 वर्ष 3 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर सायन्स, आपलं सायन्स साईडला सुद्धा त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा असे स्टेप्स आहेत. सो डिग्रीचे 3 वर्ष गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेले आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय द वर्क ऑफ कमिशन. तर ह्या कमिशनचं वर्क, 2 कमिशन आपण आपलं इम्प्लिमेंट केलेले आहेत. कोणकोणते बघा, पहिलं होतं जे फर्स्ट युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आणि सेकंड होतं मुदलियार कमिशन वॉज अपॉइंटेड. हे दोन्ही आहेत. द वर्क ऑफ कमिशन, त्यांनी काय काम केलं बघूया. द कमिशन स्टडीड सेकंडरी एज्युकेशन. सेकंडरी एज्युकेशन म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा पूर्ण अभ्यास केला, 10वी, 11वी, 12वीचा. द नेचर ऑफ करिक्युलम, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, टीचिंग मेथोडॉलॉजी अँड मेड सर्टन रिकमेंडेशन. बघा, त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला. द नेचर ऑफ करिक्युलम म्हणजे करिक्युलम कसा, 10वी 12वीच्या मुलांसाठी कसा अभ्यासक्रम असायला पाहिजे, आणि त्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, त्यांना शिक्षण कोणत्या लँग्वेज मध्ये दिलं पाहिजे. तुम्हाला मी तमिळ लँग्वेज मध्ये शिक्षण दिलं तर चालणार नाही, तुम्हाला तुमच्या मातृभाषेतच द्यायला पाहिजे. हे त्यांना समजलं की शिक्षण हे मातृभाषेतच द्यायला पाहिजे, रिजनल लँग्वेज मध्ये, मदर टंग मध्ये द्यायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल दुसरे लँग्वेजेस सुद्धा ऍड करायला हवे, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, असं त्यांनी अभ्यास केलाय. टीचिंग मेथोडॉलॉजी, शिकवलं कसं गेलं पाहिजे, मुलांना कसं शिकवलं पाहिजे, असं ओपनली शिकवलं पाहिजे, क्लासमध्ये शिकवायला पाहिजे, किंवा आणि काही पद्धत असेल शिकवलं. टीचिंग मेथोडॉलॉजी किंवा त्यांना कसं शिकवलं पाहिजे, ब्लॅकबोर्डवरती शिकवायला हवं, चॉक्स वापरायला पाहिजे, डस्टर वापरायला पाहिजे, चार्ट वापरायला पाहिजे, किंवा ऑब्जेक्ट वापरायला पाहिजे, मॉडेल दाखवायला पाहिजे. तर हे सर्व टीचिंग मेथोडॉलॉजी मध्ये गोष्टी येतात, त्या सुद्धा मुदलियार कमिशनने स्टडी केलेल्या आहेत. दिस कमिशन प्रपोज द कन्सेप्ट ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन, आणि त्यांनी रिकमेंडेशन केले आहेत गव्हर्नमेंटला की तुम्ही काय काय सुधारणा करायला पाहिजे, नवीन चेंजेस करायला पाहिजे, आणि काय काय त्यांनी जे रिकमेंडेशन त्यांनी सेकंडरी एज्युकेशनला सुचवलेले आहे. However, it was found difficult to implement it all over the country. आणि जर बघायला गेलं, आपण जर ते पाहिलं तर पूर्ण देशभर ही
ह्या ज्या रिकमेंडेशन आहेत, ह्या ज्या पॉलिसीज आहेत, ज्या न्यूक्लिअर कमिशनने सुचवल्या आहेत, ह्या पूर्ण देशभर इम्प्लिमेंट करणं खूपच अवघड आहे, इम्पॉसिबल आहे. आणि त्यामुळं ह्या कमिशनवरती कितपत इम्प्लिमेंटेशन झालं ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि तोपर्यंत आज इथं आपण थांबणार. आज आपण बघितलं एज्युकेशन and the changes in schemes and policies were implemented by the Indian government into the primary and secondary section for enrollment of students and increase the standard of education. So we have studied these all points. So today we are going to stop here and we will meet again into the next lecture. So तोपर्यंत thank you, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.